तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी आणि त्या सिमिलॅरिटी मधला आधी आपण बीपीटी बघितला म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम बघितला, त्याचा प्रूफ बघितलं आणि त्याचा जो कॉन्व्हर्स आहे त्या कॉन्व्हर्सचा प्रूफ तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये स्टडी करायला नाहीये, त्यामुळे मी आता ते बघितलेलं नव्हतं तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, बरोबर की नाही। त्याच्यानंतर या बीपीटीचे दोन ऍप्लिकेशन्स आहेत, ते ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत। त्याच्यामधला फर्स्ट ऍप्लिकेशन आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल। चला तर मग बघूया ही प्रॉपर्टी काय आहे। त्याचं थिअरम आहे, ते थिअरमचं स्टेटमेंट आहे द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स। काय स्टेटमेंट आहे समजून घेऊया आपण। द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल याच्याशी रिलेटेड आपल्याला माहिती आहे, आपण आता थिअरमचं स्टेटमेंट वाचलं की त्याच्यावरून आपल्याला फिगर काढायची असते। मग बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल आहे म्हणजे आपल्याला इथे एक ट्रायंगल काढायचं आहे, त्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका अँगलचा आपल्याला काढायचा आहे बायसेक्टर। मग मी इथे ABC हा ट्रायंगल घेतला आणि या ट्रायंगलचा हा जो ACB अँगल आहे त्या अँगलचा रे CE हा बायसेक्टर काढला। अँगल बायसेक्टर काय काम करतो, अँगल बायसेक्टर त्या एका अँगलचे दोन कॉन्ग्रुएंट अँगल्स करतो, दोन कॉन्ग्रुएंट अँगल मध्ये तो डिवाइड करतो। त्या प्रत्येक कॉन्ग्रुएंट अँगलचं मेजर जे असतं ते त्या ओरिजिनल अँगलच्या हाफ असतं, बरोबर की नाही। म्हणजे ACB या अँगलचा रे CE हा आपण अँगल बायसेक्टर काढला। मग आपल्याला इथे माहिती आहे आता अँगल बायसेक्टर काढला म्हणजे ACE आणि BCE हे दोन मला कॉन्ग्रुएंट अँगल्स मिळाले, बरोबर आहे। पुढे इट डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल। हा जो अँगल बायसेक्टर काढलेला आहे रे CE हा अँगल बायसेक्टर आहे। हा अँगल बायसेक्टर त्या अँगलची जी ऑपोजिट साइड आहे C अँगलची ऑपोजिट साइड आली AB, या AB साइडला हा अँगल बायसेक्टर E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय, बरोबर। त्यांनी असं म्हटलंय द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स म्हणजे दिस अँगल बायसेक्टर डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स। म्हणजे या रेने या साइडला E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केल्यानंतर ती साइड ज्या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाली, कोणत्या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाली, AE आणि EB हे दोन पार्ट्स आपल्याला मिळाले। या दोन पार्ट्सचा रेशो येणार AE अपॉन EB, बरोबर। त्यांनी असं म्हटलंय इट डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ म्हणजे याचा जो रेशो आहे तो ऑफ द रिमेनिंग साइड्स म्हणजे याचा रेशो आणि या अँगलच्या CA आणि CB या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत या रिमेनिंग साइड्सचा रेशो येणार CA अपॉन CB। हे दोन्ही रेशोज इक्वल असतात म्हणजे AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB। हे दोन रेशोज इक्वल आहेत हे आपल्याला इथे दाखवायचे। चला तर मग आता याच्यावरून आपण गिवन लिहायचंय स्टेटमेंट वरून। आता हे कंडिशनल स्टेटमेंट नाहीये म्हणजे इथे इफ आणि देन नाहीये, म्हणजे थोडा विचार करून आपल्याला इथे गिवन आणि टू प्रूव्ह लिहावं लागेल। मी इथून लिहिते जरा, कारण थोडंसं थिअरम मोठा आहे नाही तर मग आपल्याला बोर्ड पुरणार नाही, म्हणून मी या कामामध्ये इथे गिवन लिहिते। आपण काय काढलंय ABC हा एक ट्रायंगल काढलाय, या ABC ट्रायंगलचा
bisects angle ACB. रे सी, रे, लाईन, सेगमेंट हे सगळं माहिती आहे तुम्हाला. ज्यावेळेला आपण सेगमेंट म्हणतो तेव्हा सेगमेंट म्हणजे त्याच्या दोन्ही साईडला एंड पॉइंट्स असतात, बरोबर. ए बी हा झाला सेगमेंट. ज्यावेळेला आपण रे म्हणतो तेव्हा रे म्हणतो त्यावेळेला एकच त्याचा एंड पॉइंट येतो आणि त्याच्या दुसऱ्या साईडला एरो असतो, बरोबर आहे. समजा मी पी क्यू हा इथे रे घेतलेला आहे, मग सेगमेंटचं नाव सेग ए बी किंवा सेग बी ए असं तुम्ही कसंही लिहू शकता. पण रेचं नाव आपण तसं लिहित नाही. रेचं नाव लिहिताना नेहमी या पॉइंट पासूनच लिहावं लागतं. एरो पासून आपण रेचं नाव लिहू शकत नाही. म्हणजे आपण याला रे पी क्यू असं म्हणू शकतो, रे क्यू पी असं आपण याला म्हणू शकत नाही. आणि लाईन म्हटल्यानंतर दोन्ही साईडला एरो येतात, बरोबर की नाही. कारण ती इनफायनाइट असते. लाईनची काही आपण लेंथ मोजू शकत नाही, तसंच रेची पण लेंथ आपण मोजू शकत नाही. मग एम एन लाईन आहे, या लाईनला तुम्ही लाईन एम एन म्हणू शकता किंवा लाईन एन एम असं सुद्धा म्हणू शकता, बरोबर. लाईनला नावं देताना सुद्धा काय काळजी घ्यायची असते की जर या लाईनवरचे एम आणि एन हे दोन पॉइंट्स घेऊन जर आपल्याला लाईनचं नाव लिहायचं असेल तर मग ते एम आणि एन त्या लाईनवरती दोन पॉइंट्स घेऊन लिहायचं असतं. या पद्धतीने जर का लाईन एम एन असं त्याला नेमिंग केलं तर ते रॉंग आहे. हे प्रॉपर नेमिंग आहे लाईनचं. आणि जर का एक स्मॉल लेटर वापरून लाईनला नाव द्यायचं असेल तर ते या पद्धतीने दिलं जातं, लाईन एल. म्हणजे आपण त्यावरचा पॉइंट नेत नाही, पॉइंटला नेहमी आपण कॅपिटल लेटरने डिनोट करतो, बरोबर की नाही. म्हणून हे एम आणि एन लाईनवरचे दोन पॉइंट घेऊन आपण लाईनचं नाव दिलं. जर एका अक्षराने लाईनला आपल्याला डिनोट करायचं असेल तर स्मॉल लेटर वापरावं लागतं आणि ते लाईनच्या बाहेर एका एरोच्या साईडला आपल्याला लिहावं लागतं, बरोबर. हे मी तुम्हाला कशासाठी सांगितलं, कारण इथे आपल्याला आता रेचं नाव लिहायचं आहे ना. मग मी रे सीई लिहिले, तुम्ही रे ई सी असं लिहू शकत नाही, कारण हा याचा पॉइंट आहे आणि त्या पॉइंट पासून एरोच्या साईडने त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला रेचं नाव लिहायचं असतं, बरोबर आहे. चला पुढे बघू आपण. आता आपण इथे काय लिहिलं, इन ट्रायंगल ए बी सी रे सीई बायसेक्ट्स अँगल एसीबी. आता आपल्याला या ए बी साईडला तो ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो हे पण सांगावं लागेल, कारण जेव्हा तो इंटरसेक्ट होईल त्या पॉइंट मध्ये तेव्हाच त्या साईडचे आपल्याला ए आणि ई बी हे दोन पार्ट्स मिळतील, बरोबर. म्हणून मग इथे आपण लिहूया इट intersects side AB at point E. म्हणजे हा जो रे इट म्हणजे कोण आहे, रे सीई. मग रे सीई इंटरसेक्ट साइड AB, तुम्ही साइड AB किंवा सेग AB असं लिहिलं तरीही चालेल. रे सीई इंटरसेक्ट्स साइड AB ॲट पॉइंट ई, म्हणजे ई पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट होतो, बरोबर. आता हे जे गिवन आहे बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल, आता आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचंय. काय प्रूव्ह करून दाखवायचंय, टू प्रूव्ह लिहिते मी इथे. इट डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल. मग हा रे या साइडला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतोय तो रेशो आपल्याला घ्यावा लागेल. आणि कोणाच्या प्रपोर्शन मध्ये आहे, इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. मग त्या अँगलच्या ज्या किंवा ट्रायंगलच्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत त्या रिमेनिंग साइड्सच्या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये तो डिवाइड करतो. म्हणजे इथे आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागेल एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी इज इक्वल टू CA अपॉन CB. CA अपॉन CB. तुम्ही CA च्या ऐवजी AC अपॉन BC असं लिहिलं तरी चालेल, कारण AC आणि BC हे काय आहेत, सेगमेंट आहे. सेगमेंटचं नाव तुम्ही कसंही लिहिलं तरीही चालतं. आता इथे काळजी काय घ्यायची आहे की या साईडला हे जे दोन पार्ट्स तयार झाले AE अपॉन EB, याच्यामध्ये जो AE पार्ट्स तुम्ही घ्याल
मग ईबी डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून ईबी ला कनेक्ट असणारी जी सीबी साइड आहे ती सीबी साइड डिनॉमिनेटर मध्ये आली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही समजा एई अपॉन ईबी इज इक्वल टू सीबी अपॉन सीए म्हणजे इथे रेशो लिहिताना एई अपॉन ईबी लिहिलं पण त्याच्या समोर जर का तुम्ही सीबी अपॉन सीए लिहिलं तर ते रॉंग होईल. हे लक्षात ठेवायचे. समजतंय? पुन्हा एकदा सांगते बघा. एबीचे जे दोन पार्ट झालेले आहेत एई आणि ईबी त्यांचा रेशो ज्या वेळेला तुम्ही लिहाल तर त्याच्याशी इक्वल रेशो जो तुम्ही लिहिणार आहात ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड्सचा तर तो रेशो लिहिताना लक्षात ठेवायचा आहे की जो एई पार्ट तुम्ही आधी लिहाल त्याच्याशी कनेक्टेड असणारी साइड आहे ती न्यूमरेटर मध्ये आली पाहिजे आणि इथे ईबी डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून ईबी शी कनेक्ट असणारी साइड जी आहे ती सीबी डिनॉमिनेटर मध्ये आली पाहिजे. आलं लक्षात? आता बघा आपल्याला बीपीटीचा वापर करून हे सॉल्व्ह करायचं आहे बरोबर ना कारण हे ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी आहे. मग बीपीटी मध्ये आपल्याला काय लागतं की ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल लाईन असली पाहिजे आपल्याकडे. मग तसं आपल्याकडे इथे ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल लाईन वगैरे नाहीये म्हणून आपल्याला याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग आता आपल्याला काय कन्स्ट्रक्शन करायचं ते बघूया. आपल्याला पॅरलल लाईन मिळाली पाहिजे ना. मग आपण इथे असं कन्स्ट्रक्शन करूया. हा जो अरे सीई आहे ना या अरे सीई ला पॅरलल इथे आपण एक लाईन काढूया. तुम्ही त्याला लाईन म्हणू शकता रे म्हणू शकता. या सीई ला मी पॅरलल लाईन काढली. आता मला ट्रायंगल मिळायला हवं ना कारण ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल लाईन आपल्याला बीपीटी नुसार मिळायला हवं म्हणून मी काय करते आता ही जी एसी साइड आहे या एसी साइडला मी एक्सटेंड करते. साइड एसी ला मी एक्सटेंड केलं. एक्सटेंड केल्यानंतर ती ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते या पॉइंटला आपण नाव देऊया डी. येते लक्षात सगळ्यांना? हा मी हा रेशो वर्ड आहे ना तो थोडा लांब लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. इथे ओके म्हणजे इथे आपण काय काढलं आता की हा जो रे सीई आहे या रे सीई ला बी पॉइंट मधून पॅरलल लाईन आपण काढली आणि ती पॅरलल लाईन आपण ज्या वेळेला एसी ला एक्सटेंड केलं म्हणजे वाढवलं तर एसी ला वाढवल्यानंतर डी पॉइंट मध्ये हे दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट होतात. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन आपण इथे लिहिणार आहोत. ड्रॉ line BD parallel to array CE through point B. काय काढलं आपण? ड्रॉ लाईन BD. तुम्ही एका साइडला एरो आहे म्हणून तुम्ही तिला रे BD असं पण म्हणू शकता पण आपल्याला माहिती आहे की रे इज पार्ट ऑफ अ लाईन बरोबर की नाही. रे हा लाईनचाच पार्ट असतो त्यामुळे तुम्ही तिथे लाईन बीडी किंवा रे बीडी म्हटलं तरीही चालेल. ड्रॉ लाईन बीडी पॅरलल टू रे सीई पण कुठून काढली तुम्ही ही लाईन? थ्रू पॉइंट बी. मग आता ही बी मधून काढल्यानंतर ती कुठे एक्सटेंड होतीये कुठे इंटरसेक्ट होतीये? इट इंटरसेक्ट्स extended line AC at point D. बरोबर? काय लिहिलं बघा आपण? ड्रॉ अ लाईन BD पॅरलल टू रे CE. BD ही लाईन आपण CE ला पॅरलल काढली. थ्रू पॉइंट B. B पॉइंट मधून आपण ती लाईन काढलेली आहे. It intersects extended line AC.
intersects extended side AC at point D. म्हणजे ज्या वेळेला AC साइड आपण एक्सटेंड करतो त्यावेळेला ही BD लाईन आहे ती त्या AC ला D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. बरोबर आहे. आता आपण प्रूफ लिहूया. अतिशय सिंपल प्रूफ आहे. बघा असे पॉइंट वाइज प्रूफ लक्षात ठेवायचे. मी आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा जे प्रूफ दाखवले ना पीपीटीचा प्रूफ दाखवलं तर त्याच्यामध्ये ना मी सगळ्या स्टेप्सना नंबर दिले. म्हणजे माझी ही कायम सवय आहे की सगळ्या स्टेप्सना नंबर द्यायचे. असं का तर काही वेळेला बघा आपल्याला एखाद्याचं रिझन लिहायचं असतं फ्रॉम 3 किंवा फ्रॉम 5 असं आपण रिझन लिहितो. मग एखाद्या स्टेपला आपण नंबरच दिलेला नसतो आणि मग अरे आता त्याचं रिझन लिहायचंय मग आपली खाडाखोड होऊ शकते. म्हणून सगळ्या स्टेपना नंबर देत घेतले तरीही चालतात. म्हणजे ज्या स्टेपला आपल्याला रिझन म्हणून लिहायचं असेल तिथे आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आता इथे आपल्याला कसं प्रूव्ह करून दाखवता येईल हे दोन रेशोज. बघा बीपीटी मध्ये पण आपण असेच दोन रेशो घेतले पण बीपीटीचे जे आपले रेशो होते त्याच्यामध्ये आपण ट्रायंगल दाखवले. बरोबर ना. आणि ट्रायंगलच्या एका साइडला आपण पॅरलल लाईन घेतलेली. समजा एबीसी ट्रायंगल आहे आणि ही लाईन त्याला डी आणि ई मध्ये इंटरसेक्ट होत असेल तर आपण AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC असं दाखवलेलं. बरोबर की नाही. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला तसंच दाखवावं लागणार आहे कारण आपण हे पीपीटीचे ऍप्लिकेशन घेतोय. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला ट्रायंगलला पॅरलल लाईन जी मिळालेली आहे बघा हा जो ABD ट्रायंगल आहे या ABD ट्रायंगल मध्ये मी इथे तुम्हाला ट्रायंगल काढून दाखवते. ABD बघा ABD ट्रायंगल आपल्याला आता एक्सटेंड आपण कन्स्ट्रक्शन केल्यानंतर मिळालेला ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते BD ला CE पॅरलल म्हणजे या BD ला CE पॅरलल काढलेले आपण. बरोबर की नाही. म्हणजे या ट्रायंगल मध्ये जर BD या साइडला CE पॅरलल आहे तर बीपीटी ने आपला रेशो कसा येतो AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. बरोबर ना. मग आपल्याला तसंच दाखवायचं आहे बघा AE अपॉन EB इज इक्वल टू AC म्हणजे CA अपॉन CB म्हणजे आपल्याकडे इथे CD आहे. CD च्या जागेवरती आपल्याला CB हवं. मग आपण आपल्या फिगर मध्ये CD आणि CB कुठे आहेत ते बघूया. ही CD आहे हा सेगमेंट CD आहे आणि हा सेगमेंट CB आहे. म्हणजे आपल्याला जर या फिगर नुसार हे रेशोज मिळत असतील आणि या रेशो मध्ये जर CD च्या जागेवरती मला CB हवं असेल तर मला CD आणि CB हे दोन इक्वल दाखवावे लागतील. कारण आपल्याला माहिती आहे की दोन जर का पॉइंट्स काही दोन सेगमेंट म्हणा दोन अँगल म्हणा आपल्याला इक्वल दाखवायचे असतील तर ते इक्वल दाखवल्यानंतर आपण एकाच्या जागेवरती दुसऱ्या अँगलला किंवा साइडला लिहू शकतो. म्हणजे आपल्याला इथे या फिगर नुसार बीपीटी प्रमाणे CB च्या जागेवरती जर आपल्याला CB ला घ्यायचं असेल तर CD आणि CB हे दोन आपल्याला इक्वल दाखवावे लागतील. बरोबर आहे. मग आता बघूया आपल्याला ते कसं दाखवता येईल ते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे पॅरलल आहेत ना कन्स्ट्रक्शन नुसार त्या पॅरललचाच आपल्याला वापर करायचा आहे. मी नेहमी जसं तुम्हाला सिंपल वाटावं म्हणून कॉम्प्लिकेटेड फिगर असेल तर वेगळं करून सांगते त्या पद्धतीने इथे दाखवते बघा. CE आणि BD हे दोन पॅरलल आहेत. CE आणि BD CE आणि BD हे दोन पॅरलल आहेत. बरोबर आहे. आता याची AD ही जर का ट्रान्सव्हर्सल घेतली CE आणि BD पॅरलल आणि त्यांची AD ही जर का आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला हे दोन मिळतात करस्पॉन्डिंग अँगल्स. 9th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलो 8th स्टँडर्ड मध्ये सुद्धा शिकलो. बरोबर ना की दोन लाईन्स पॅरलल आपण तिथे असं शिकलो दोन लाईन्स पॅरलल
सीई आणि बीडी, सीई आणि बीडी हे पॅरलल आहे. आता सीबी ही झाली त्यांची ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला झेड मिळतोय बघा, इंग्लिश अल्फाबेट झेड. नेहमी लक्षात ठेवायचा, इंग्लिश अल्फाबेट झेड चे अँगल्स मिळाले की ते असतात अल्टरनेट अँगल्स. म्हणजे ई सी बी आणि सी बी डी हे दोन आपल्याला मिळाले अल्टरनेट अँगल्स. मग इथे आपण लिहूया, therefore angle ECB is congruent to angle CBD. याचं रिझन येईल अल्टरनेट अँगल्स. हे झाले अल्टरनेट अँगल्स. बरोबर. आता हे अँगल्स बघा, ACE CBD आणि हे आहेत ECB CBD. आता याच्यामध्ये हा जो ACE अँगल बघूया आपल्या फिगर मध्ये कुठला आहे, ACE म्हणजे आपला हा अँगल आहे. बरोबर आहे. आणि ECB म्हणजे आपला हा अँगल आहे. म्हणजे हे जे दोन अँगल्स, या दोन थर्ड आणि सिक्स्थ स्टेप आहे, त्याच्यामधले जे तुम्हाला एक एक अँगल मिळालेले आहेत ते दोन्ही अँगल्स इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. कशानुसार? गिवन. का गिवन? कारण आपल्याकडे अँगल बायसेक्टर आहे. बरोबर आहे ना. रे सीई बायसेक्टर आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे अँगल बायसेक्टर हा त्या अँगलला बायसेक्ट करतो. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल but angle ACE is congruent to angle ECB. याचं रिझन येईल आपलं गिवन. मग लक्षात ठेवायचं की ज्या दोन स्टेप्स मध्ये आपण कंपेअर करत असू तर त्या दोघांमधली एक साइड जर का कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरी साइड जी आहे ती दुसरी साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे काय, जर ACE आणि ECB हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर CDB आणि CBD हे जे त्यांच्या बरोबरचे दोन अँगल्स आहेत ते दोन अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट येणार. म्हणून आपली इथे नेक्स्ट स्टेप येईल, therefore angle CDB is congruent to angle CBD. कोणकोणत्या स्टेप्स वरून आपण ही स्टेप मिळवली ते लिहायचं इथे. फ्रॉम 3, 6 and 7. थर्ड स्टेप, 6 स्टेप आणि ही 7 स्टेप. याच्यावरून आपल्याला CDB आणि CBD हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळाले. आता बघूया हे दोन अँगल्स आपल्या फिगर मध्ये कुठे आहेत. बघा, CDB म्हणजे हा अँगल आहे आणि CBD म्हणजे हा अँगल आहे. आता हे दोन अँगल असणारा ट्रायंगल तुमचा कोणता आहे बघा, CDB हा ट्रायंगल आहे तुमच्याकडे. बघा असा ट्रायंगल आहे CDB आणि याच्यामध्ये आपण CDB आणि CBD हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. मग आपल्याला माहिती आहे की जर ट्रायंगलचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या अँगलच्या ऑपोजिट साइड्स आहेत त्या ऑपोजिट साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. याला तुम्ही रिझन एक तर कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम असं लिहू शकता किंवा मग साइड्स ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स असं रिझन सुद्धा लिहू शकता. मग आता आपण इथे लिहूया, therefore in triangle CBD ट्रायंगल मध्ये येणार seg CB is congruent to seg CD. याला रिझन लिहूया आपण, sides
म्हणजे सीबी आणि सीडी आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले. साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची लेंथ इक्वल आहे, बरोबर. म्हणून आपण इथे लिहूया नेक्स्ट स्टेप, दॅट इज सीबी इज इक्वल टू सीडी. सीबी आणि सीडी दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांची लेंथ आली इक्वल. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला लेंथ इक्वल दाखवायची असेल तेव्हा त्याच्यामध्ये इक्वल टू चं साइन येतो, कॉन्ग्रुएंटचं साइन येत नाही. का? कारण लेंथ कॉन्ग्रुएंट नसते, सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. मग हे सेगमेंट मी इथे कॉन्ग्रुएंट दाखवले आणि सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच त्या दोन्हीच्या लेंथ इक्वल आल्या. इथे तुम्ही एल नाही लिहिलं तरीही चालेल, पण इथे सीबी आणि सीडी हे दोन आपण इक्वल दाखवले, बरोबर आहे. आता बघा, आपल्याला मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं तुम्हाला इथे सीबी आणि सीडी इक्वल आले म्हणजे तुम्ही आता पीपीटीचा वापर केला तर सीडीच्या जागेवरती सीबी घेऊ शकता. मग आता पीपीटी साठी आपण ट्रायंगल लिहूया. नाउ इन ट्रायंगल एडीबी, एडीबी ट्रायंगल काढून दाखवते मी तुम्हाला. इथे बघा, एडीबी हा ट्रायंगल आहे. याच्यामध्ये सीई पॅरलल आहे, बरोबर. मग एडीबी ट्रायंगल मध्ये सीई जर का बीडी या साइडला पॅरलल आहे आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार, म्हणजे इथे आपल्याला रेशो मिळेल एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल एडीबी अरे सीई पॅरलल टू साइड बीडी. याचं रिझन येणार आहे कन्स्ट्रक्शन, कारण आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन देअरफॉर, म्हणून मग इथे काय येणार आहे, सीई पॅरलल टू बीडी आहे म्हणून ट्रायंगल मध्ये एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. याचं रिझन येणार आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. बरोबर, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. किंवा तुम्ही तुमच्या या फिगर मध्ये बघा, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी हे आपल्याला मिळाले. आता सीडी आणि सीबी हे दोन्ही इक्वल आहेत ना, आणि आपल्याला सुद्धा इथे सीडी नको आहे, सीडीच्या ऐवजी आपल्याला सीबी हवा आहे. म्हणजे इथे आपण सीडीच्या जागेवरती सीबी लिहू शकतो आणि इथे आपण एसी वापरलाय, पण टू प्रूव्ह मध्ये आपल्याला सीए हवंय. तुम्ही इथे एसी लिहिलं तरी चालेल किंवा इथे सीए असं चेंज केलं तरीही चालेल. म्हणून मग इथे नेक्स्ट स्टेप येईल तुमची, therefore AE upon EB is equal to CA upon CB. त्याला रिझन येणार फ्रॉम 10 and 12. फ्रॉम 10 and 12. 10 स्टेप मध्ये सीबी आणि सीडी हे दोन्ही इक्वल आहेत आणि 12 स्टेप मध्ये आपल्याला सीडी मिळालेले आहेत आणि मग त्या सीडीच्या जागेवरती आपण इथे 13 स्टेप मध्ये सीबी ला घेतलं, बरोबर. बघा, आपण प्रत्येक स्टेपला नंबर लिहिले, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी इथे आपल्याला फ्रॉम 3, 6, 7 लिहायचंय किंवा इथे आपल्याला फ्रॉम 10 and 12 लिहायचंय, म्हणजे फक्त तेवढ्या त्या स्पेसिफिक स्टेपना नंबर देण्यापेक्षा आपण सगळ्या स्टेप्सना नंबर देत घेतला आणि ज्यांची गरज आहे त्यांचं रिझन मध्ये आपण देऊ शकलो. आलं लक्षात? बघा, जे टू प्रूव्ह तुमचं आहे तेच टू प्रूव्ह तुम्हाला इथे लास्ट स्टेपच्या फॉर्म मध्ये मिळालेलं आहे, म्हणजे इथे आपलं प्रूफ कंप्लीट झालं. म्हणून फायनल आपण इथे लिहूया हेन्स द थिअरम इज प्रूव्ड. खूप महत्त्वाचं
टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 वरती जिथे तुमचा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल ती संपते ना, त्याचं प्रूफ जिथे संपते तिथेच त्यांनी खाली दिलेलं आहे फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून. तिथे म्हटलंय राईट अनदर प्रूफ ऑफ द थिअरम युअर सेल्फ. त्यासाठी त्यांनी फिगर दिली आहे आणि काही तुम्हाला ॲडिशनल पॉईंट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच्या मदतीने तुम्हाला याचं सेकंड प्रूफ त्यांनी लिहायला सांगितलेले. हे फॉर मोर इन्फॉर्मेशन आहे पण मी ते जस्ट तुमच्यासाठी घेते. बघा त्यांनी तिथे काय म्हटलंय, ड्रॉ डीएम परपेंडिक्युलर टू ए बी अँड डीएन परपेंडिक्युलर टू ए सी. असं ABC ट्रायंगल काढलेला आहे. डीएम परपेंडिक्युलर टू ए बी आहे आणि डीएन परपेंडिक्युलर टू ए सी. आपल्याला या प्रॉपर्टीसाठी किंवा या थिअरमसाठी अँगल बायसेक्टर हवा आहे म्हणून AD हा BAC या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे. बरोबर. यूज द फॉलोइंग प्रॉपर्टीज अँड राईट द प्रूफ. त्यांनी दोन प्रॉपर्टीज सांगितले, त्या दोन प्रॉपर्टीजच्या मदतीने आपल्याला याचं प्रूफ लिहायचं आहे. पहिली प्रॉपर्टी आहे द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर बेसेस. म्हणजे आपण सगळ्यात फर्स्ट लेक्चरमध्ये ज्या प्रॉपर्टीज बघितल्या की जर दोन ट्रायंगलच्या हाईट्स इक्वल असतील तर त्यांचे एरियाज त्यांच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतात. बरोबर. त्या प्रॉपर्टीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. आणखीन एक त्यांनी दिलेला आहे एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. हा थिअरम आहे अँगल बायसेक्टर थिअरम. हा नव्हे, याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल असं म्हणतात. अँगल बायसेक्टर थिअरम आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. काय शिकलेलो आपण त्या थिअरम मध्ये, समजा हा एक अँगल आहे, या अँगलचा आपण हा काढला अँगल बायसेक्टर. हा अँगल बायसेक्टर आहे. या अँगल बायसेक्टर वरचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट मधून जर मी या साइड वरती एक परपेंडिक्युलर काढला आणि जर मी या साइड वरती परपेंडिक्युलर काढला तर हे दोन्ही परपेंडिक्युलर इक्वल येतात. याचाच अर्थ काय की अँगल बायसेक्टर वरचा प्रत्येक पॉइंट हा त्या अँगलच्या दोन्ही साइड्स पासून इक्विडिस्टंट असतो. इक्विडिस्टंट असतो म्हणजे इक्वल डिस्टन्स वरती असतो. आणि आपल्याला डिस्टन्स जर का दाखवायचं असेल तर आपल्याला आधी परपेंडिक्युलर काढावं लागतं. परपेंडिक्युलर काढूनच आपण डिस्टन्स दाखवतो. आणि मग हा डी, या डी पॉइंटचं BA आणि PC या दोन साइड पासूनचं डिस्टन्स म्हणजेच DA आणि इथून D मधून समजा मी हा DP परपेंडिक्युलर काढला एक्सक्यूज मी आणि हा DQ परपेंडिक्युलर काढलेला आहे. मग हे DP आणि DQ हे दोन इक्वल असतात. हा आहे तुमचा अँगल बायसेक्टर थिअरम. मग अँगल बायसेक्टर, या अँगल बायसेक्टर थिअरमचा पण आपल्याला हे प्रूफ लिहिताना इथे वापर करायचा आहे. म्हणजे दोन प्रॉपर्टीज त्यांनी वापरायला सांगितल्यात. पहिलं, जर दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांचे एरियाज बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतात आणि अँगल बायसेक्टर थिअरम या दोघांचा वापर करून आपल्याला हा जो थिअरम आहे या थिअरमचं प्रूफ लिहायचं आहे. मी त्याचं स्टेटमेंट परत लिहिलं नाही पण तोच थिअरम आपण इथे पुन्हा एकदा प्रूव्ह करतो आहोत. चला तर मग बघूया. आता गिवन लिहिलेलं आहे इन ट्रायंगल ABC किंवा इन ट्रायंगल BAC सेट AD बायसेक्ट्स अँगल BAC. हा AD सेगमेंट आहे, हा BAC अँगलला बायसेक्ट करतो. इट इंटरसेक्ट साइड BC ॲट पॉइंट D. तो साइड BC ला D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. आपल्याला प्रूव्ह करायचे BD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन AC. बरोबर. आता इथे त्यांनी ज्या प्रॉपर्टीज वापरून आपल्याला हे सॉल्व करायला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण इथे वेगळं कन्स्ट्रक्शन केलं. काय कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ सेट DM परपेंडिक्युलर टू सेट AB. सेगमेंट AB वरती DM हा एक आपण परपेंडिक्युलर काढला and set DN perpendicular to seg AC. सेगमेंट AC वरती DN हा एक आपण परपेंडिक्युलर काढला. बरोबर. चला आता याचं प्रूफ काय लिहायचं ते बघूया. आता बघा ADB आणि ADC हे दोन
त्यांचे बेस एडीपीचा बीडी हा बेस आहे आणि एडीसीचा डीसी हा बेस आहे. हे दोन्ही बेस आहेत हे एकाच लाईन वरती आहेत. म्हणजे जर या ए मधून मी इथे परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर म्हणजे ही झाली हाईट, ही या पण ट्रायंगलची हाईट झाली आणि या सुद्धा ट्रायंगलची हाईट झाली. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम आहे. मग हाईट सेम असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलचे एरियाज जे असतात ते त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतात. बरोबर आहे. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल एडीबी, इन ट्रायंगल एडीबी and triangle ADC, vertex A is common and their bases BD and DC are on the same line. बरोबर. Therefore their heights are same. मग आता त्यांच्या हाईट सेम आल्या म्हणजे त्यांचे एरियाज येणार बेसच्या प्रपोर्शन मध्ये. म्हणजे इथे येईल therefore area of triangle ADB upon area of, हे बघा हे ADB आणि ADC, ADB आणि ADC हे जे दोन ट्रायंगल आहेत हेच दोन ट्रायंगल्स आपण इथे लिहितोय. एरिया ऑफ ट्रायंगल ADB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, मग त्यांचे बेस काय आले BD आणि DC, म्हणजे इथे येणार BD अपॉन DC. इथे रिझल्ट लिहूया आपण एरियाज प्रपोर्शनल टू बेसेस, एरियाज proportional to bases. म्हणजे त्यांची हाईट सेम आली म्हणून त्यांचे एरिया बेसच्या प्रपोर्शन मध्ये आले. बघा आपल्याला BD अपॉन DC हा एक रेशो मिळाला, हो की नाही. मग आता याला आपल्याला दुसरा रेशो AB अपॉन AC इक्वल दाखवायचा असेल म्हणजे आपल्याला आता हा एरियाचा रेशो AB आणि AC या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये दाखवावा लागेल. मग आता बघूया AB अपॉन AC हा रेशो आपल्याला कसा मिळतोय ते. मगाशी मी तुम्हाला अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टर थिअरम दाखवली, सांगितलं होतं. बरोबर ना. अँगल बायसेक्टरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो त्या अँगलच्या साइड्स पासून इक्विडिस्टंट असतो. बरोबर की नाही. मग तसंच इथे बघा हा जो D पॉइंट आहे हा D पॉइंट AD या अँगल बायसेक्टर वरती आहे. BAC या अँगलचा AD हा अँगल बायसेक्टर आहे आणि या अँगल बायसेक्टर वरती D हा पॉइंट आहे. म्हणजे हा D पॉइंट या अँगलच्या AB आणि AC या ज्या दोन साइड्स आहेत या दोन साइड्स पासून इक्विडिस्टंट आहे. मग हे आपण इथे लिहूया आता. Point D is on the bisector of angle BAC. हे आपलं गिवन आहे. Therefore by angle bisector theorem
therefore by angle bisector theorem point D is equidistant from side AB and side AC or angle BAC. अँगल बायसेक्टर थिअरम काय आहे की पॉइंट डी जो अँगल बायसेक्टर वरचा आहे तो त्या अँगलच्या AB आणि AC या दोन्ही साइड्स पासून इक्विडिस्टंट असतो, बरोबर आहे. आणि आपलं ते डिस्टन्स आपण कशावरून दाखवलेलं आहे, कन्स्ट्रक्शन करून दाखवलेलं आहे, बरोबर. म्हणजेच DM आणि TN हे दोन परपेंडिक्युलर काढले आहेत, म्हणजे तो दोन्ही सुद्धा डिस्टन्स आहे D पॉइंटचं. म्हणून आपण इथे लिहूया therefore DM is equal to DN. DM आणि DN हे दोन्ही डिस्टन्स आहे ना, त्याचं रिझन लिहूया आपण. सिन्स DM perpendicular to AB, DN perpendicular to AC. DM आणि DN AB आणि AC वरती परपेंडिक्युलर आहे आणि AB AC पासून D पॉइंट इक्विडिस्टंट आहे, म्हणजेच DM आणि DN हे दोन्ही सुद्धा इक्वल आले, बरोबर आहे. आता पुन्हा या दोन ट्रायंगलचा विचार करा. ADB आणि ADC हेच दोन ट्रायंगल आता आपण परत घेऊया. हा आहे ADB ट्रायंगल आणि हा आहे ADC ट्रायंगल. ADB आणि ADC हे दोन ट्रायंगल्स आहेत. इथे मी D मधून परपेंडिक्युलर काढलेला आहे DM आणि इथे सुद्धा D मधून परपेंडिक्युलर काढलेला आहे DN. आता हा DM परपेंडिक्युलर कोणत्या साइडवर आहे, AB वरती आहे, म्हणजे या ट्रायंगलचा AB हा बेस आला. इथे DN परपेंडिक्युलर AC या साइड वरती आहे, म्हणजे या ट्रायंगलचा AC हा बेस आला. मग या दोन्ही ट्रायंगलचे DM आणि DN हे दोन्ही आपण हाईट इक्वल दाखवल्या. मग दोन्ही ट्रायंगलचे हाईट इक्वल आहेत, म्हणजे त्यांचे एरियाज AB आणि AC या बेसच्या प्रपोर्शन मध्ये येणार. मग इथे आपण लिहूया तसं. इथे येईल therefore area of triangle ADB upon area of triangle ADC is equal to AB upon AC. एक मिनिट, हे DM आणि DN या हाईट आहेत ना, ते आपण इथे लिहूया आधी. दॅट इज triangle ADB and triangle ADC have equal heights. They have equal heights. Therefore, area of triangle ADB upon area of triangle ADC is equal to AB upon AC. Reason लिहूया आपण इथे. Areas proportional to bases. Areas proportional to bases. मग आता इथे बघा, इथे सुद्धा ADB अपॉन ADC हा रेशो आपल्याला मिळालेला आहे थर्ड स्टेप मध्ये. ADB अपॉन ADC इज इक्वल टू BD अपॉन DC आणि इथे आपल्याला मिळाले ADB अपॉन ADC इज इक्वल टू AB अपॉन AC. मग या दोघांची
लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हणजे त्यांची राईट हँड साइड सुद्धा इक्वल येणार. म्हणून मग आपण नेक्स्ट स्टेप इथे लिहूया. Therefore BD upon DC is equal to AB upon AC from 3 and 8. From 3 and 8. बघा तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह काय आहे? BD upon DC is equal to AB upon AC. BD upon DC is equal to AB upon AC. ही लास्ट स्टेप आपल्याला मिळाली. म्हणजे इथे आपण लिहूया hence the theorem is proved. लक्षात आलेलं आहे. हे जे प्रूफ आहे ते त्यांनी तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्या मदतीने आपण हे प्रूफ लिहिलेलं आहे. येतंय लक्षात? चला आता आपण बघूया कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. याचं तुम्हाला प्रूफ वगैरे काही नाहीये, फक्त याच्याशी रिलेटेड सम्स सॉल्व करायला येऊ शकतात. आता हा कॉन्व्हर्स काय आहे पहा. इफ इन ट्रायंगल ABC point D on side BC is such that AB upon AC is equal to BD upon DC, then ray AD bisects angle BAC. बघा कॉन्व्हर्स म्हणजे उलट असतं. अँगल बायसेक्टर थिअरम मध्ये म्हणजे त्यांची प्रॉपर्टी होती, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्यामध्ये आपण काय बघितलं की जर का तो अँगल बायसेक्टर असेल तर त्या अँगल बायसेक्टरमुळे या साइडचे जे दोन पार्ट्स होतात तर त्यांचा रेशो आणि त्या अँगलच्या साइडचा रेशो हे दोन रेशोज इक्वल असतात. आपल्याला अँगल बायसेक्टर आहे हे तिथे दिलेलं होतं आणि दोन रेशोज इक्वल असतात हे दाखवायचं होतं. इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर हे दोन रेशोज इक्वल असतील, कोणते दोन रेशोज की BD upon DC is equal to AB upon AC, हे दोन रेशोज जर इक्वल असतील तर then ray AD bisects angle BAC. तर मग AD हा BAC चा अँगल बायसेक्टर आहे. आता याचा तुम्हाला प्रूफ नाहीये, मग या कॉन्व्हर्सचा उपयोग काय? तर समजा तुम्हाला हे जे चार पार्ट्स आहेत BD, DC, AB आणि AC याच्या चौघांच्याही व्हॅल्यूज देतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला डिसाइड करायचं असतं की हा AD या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे की नाही ते. मग तिथे आपल्याला काय करावं लागेल? AB आणि AC या दोघांच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. मग AB अपॉन AC त्याचा आन्सर काय येईल ते घ्यायचं. नंतर BD आणि DC या दोघांच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. BD अपॉन DC याचा आन्सर काय येईल ते बघायचं. आणि जर दोन्ही रेशोज इक्वल आले तर आपण सांगू शकतो की रे AD बायसेक्ट्स अँगल BAC. येते लक्षात? या कॉन्व्हर्सचा वापर तुम्हाला यासाठी आहे. आता याच्यानंतर आपण बघूया आणखीन एक ऍप्लिकेशन ऑफ BPT म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. चला तर बघूया ती प्रॉपर्टी आपण. चला आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. हे सुद्धा BPTचंच ऍप्लिकेशन आहे, सेकंड ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे मी काय सांगितलं की BPT थिअरम जो आहे त्याचा डायरेक्ट वापर करून याचं सोल्युशन आपल्याला मिळवायचं असतं, प्रूफ लिहायचं असतं. बरोबर? थिअरमचं स्टेटमेंट काय आहे पहा. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. खूप मोठं स्टेटमेंट आहे. बरोबर ना? काय बघा, the ratio of intercepts made on a transversal by 3 parallel lines म्हणजे समजा या LMN या 3 पॅरलल लाईन्स आहेत. या 3 पॅरलल लाईन्सची T1 ही एक झाली ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सल वरती कोणते इंटरसेप्ट्स मिळतात आपल्याला? सेगमेंट AB हा एक इंटरसेप्ट
आणि सेगमेंट BC हा अजून एक इंटरसेप्ट आहे. इंटरसेप्ट म्हणजे काय बघा, ज्या वेळेला दोन लाईन्स असतील मग त्या लाईन्स पॅरललच असल्या पाहिजे तसं काही नाही. इथे आपल्याला फक्त थिअरम साठी आपण पॅरलल लाईन्स घेतले. मग समजा दोन लाईन्स असतील आणि त्या दोन लाईन्सची ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण. समजा P आणि Q या दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्सची L ही ट्रान्सव्हर्सल आहे. ही लाईन म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल P आणि Q या लाईन्सना M आणि N या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर हा जो सेगमेंट MN आहे या सेगमेंट MN ला म्हणायचं इंटरसेक्ट. इंटरसेक्ट आणि इंटरसेप्ट याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. इंटरसेक्ट कशाला म्हणतो, समजा या दोन लाईन्स असतील तर या दोन लाईन्स समजा या O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, याला इंटरसेक्ट असं म्हणायचं. आणि या दोन लाईन्स आहे, या दोन लाईन्सची ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सल वरती हा जो सेगमेंट MN मिळालेला आहे या सेगमेंट MN ला म्हणायचं इंटरसेक्ट. फरक आला लक्षात, इंटरसेक्ट आणि इंटरसेप्ट याच्यामध्ये, बरोबर ना. मग आता इथे बघा, द रेशो ऑफ, आपल्याला रेशो घ्यायचा आहे. इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे या 3 पॅरलल लाईन्स आहेत, या 3 पॅरलल लाईन्सची T1 ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सल वरती AB आणि BC हे दोन इंटरसेप्ट्स मिळतात. म्हणजे त्यांचा रेशो येणार AB/BC. दिस रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे जर या 3 पॅरलल लाईन्सनी या ट्रान्सव्हर्सल वरती AB आणि BC हे दोन इंटरसेप्ट मिळवलेले असतील आणि त्यांचा AB/BC हा आपल्याला रेशो मिळालेला असेल तर या 3 पॅरलल लाईन्स वरती तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ट्रान्सव्हर्सल घेतल्या तर त्या ट्रान्सव्हर्सलचा जो रेशो इंटरसेप्टचा मिळेल PQ आणि QR, इथे हे इंटरसेप्ट मिळालेले. मग या इंटरसेप्टचा रेशो आहे PQ/QR. तर हे दोन रेशोज इक्वल आहेत हे आपल्याला इथे दाखवायचे. म्हणजे AB/BC इज इक्वल टू PQ/QR. हे दोन रेशोज आपण इक्वल दाखवणार आहोत, बरोबर. मग आता आधी याचा आपण गिवन आणि टू प्रूव्ह लिहूया आपल्या स्टेटमेंट वरून. गिवन काय आहे, पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत ते लिहूया आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल कोणत्या आहेत ते आपण लिहूया. मग इथे मी लिहिते लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N. लाईन T1 and line T2 are their transversals. L, M आणि N या पॅरलल लाईन्स आहेत. लाईन T1 and लाईन T2 are their transversals. बरोबर. आता त्या कोणत्या कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत ते आपण लिहूया. लाईन T1 intersects these lines at point A, B, C respectively, and line T2 intersects these lines at point P, Q, R respectively. बरोबर. काय लिहिलं आपण, T1 ट्रान्सव्हर्सल जी आहे ती T1 ट्रान्सव्हर्सल या 3 लाईन्सना ABC या पॉइंट
हे बीपीटीचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे बीपीटीचा वापर करायचा म्हणजे इथे आपल्याकडे ट्रायंगल असला पाहिजे. त्या ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल लाईन असली पाहिजे. पण इथे तर आपल्याकडे ट्रायंगल नाहीये, म्हणजे आपल्याला इथे करावं लागेल कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन काय करूया, तर इथे आपण तुम्ही एकतर ए आणि आर हे पॉइंट्स जॉईन करू शकता किंवा पी आणि सी हे पॉइंट्स दोन्हीपैकी कोणते तरी दोन पॉइंट्स जॉईन करायचे. इथे आपण ए आर हे पॉइंट्स जॉईन केले. हे पॉइंट्स जॉईन करताना हा सेगमेंट जो आहे, हा सेगमेंट या लाईन एम ला या इथे इंटरसेक्ट करतोय. या पॉइंटला आपण नाव देऊया डी. मग इथे मी कन्स्ट्रक्शन लिहिते. Construction, draw seg AR. Draw seg AR. Seg means segment. It intersects line M at point D. म्हणजे हा AR सेगमेंट काढला, तो लाईन एम ला डी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. बरोबर आहे. आता आपण लिहूया प्रूफ. आता इथे काय येईल बघा. आता आपल्याला इथे ट्रायंगल्स मिळतात. ACR हा ट्रायंगल जर आपण घेतला तर ACR ट्रायंगल मध्ये आपल्याकडे एम आणि एन लाईन पॅरलल आहे, म्हणजेच BD CR या साइडला पॅरलल येणार. म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपण बीपीटी वापरू शकतो की जर BD CR ला पॅरलल असेल तर आपल्याला कोणते दोन रेशोज इक्वल मिळतील, AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DR. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल ACR seg BD is parallel to side CR. याचं रिझन आहे गिवन, कारण तुम्हाला लाईन्स पॅरलल हे दिलेलं आहे ना, म्हणून इथे मी लिहिते गिवन. Seg BD is parallel to side CR. Therefore, AB upon BC is equal to AD upon DR. याला आपण रिझन लिहिणार बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. याचं रिझन आलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता दुसरा ट्रायंगल आपल्याकडे कोणता आहे बघा, ARP. आपल्याला ट्रायंगल उलटा दिसतोय. बरोबर. इन ट्रायंगल ARP. मग ARP ट्रायंगल मध्ये याच्यासोबत तुम्ही काय घ्याल, DQ. सेग DQ is parallel to side AP. हा थर्ड पॉइंट आहे आपला. सेग DQ is parallel to side AP. याचं रिझल्ट लिहूया गिवन. Therefore, आता हा ट्रायंगल आपल्याला उलटा दिसतोय. बरोबर की नाही. म्हणजे इथे येईल आता फोर्थ पॉइंट येईल हा आपला. इथे बघा, इथे तुमचा रेशो काय येणार आहे, RQ किंवा QR अपॉन PQ.
इज इक्वल टू या साईडला येणार dr अपॉन ad, बरोबर की नाही? म्हणजे इथे आपण रेशो लिहूया, therefore qr अपॉन pq is equal to dr अपॉन ad. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इथे माझ्याकडे जागा जरा कमी आहे म्हणून मी इथे शॉर्ट फॉर्म वापरतेय बीपीटी, पण तुम्ही फुल फॉर्मच लिहायचा आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता आपल्याला बघा हे रेशो मिळाले, पण आपल्याला dr अपॉन ad नको, आपल्याला ad अपॉन dr हवाय. तर आपल्याला ते दोन्ही रेशोज इक्वल दाखवता येतील. म्हणून इथे आपल्याला आता या दोघांनाही उलटं करायचं, म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल? तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये रेशो अँड प्रोपोर्शन हा M1 चा जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेंडो, इन्व्हर्टेंडो, बरोबर की नाही, ते शिकलात तुम्ही, कॉम्पोनेंडो, डिव्हिडेंडो वगैरे. मग त्याच्यापैकी या दोघांना उलटं करायचं म्हणजे आपल्याला लिहावं लागेल इन्व्हर्टेंडो. म्हणून मग मी इथे लिहिते बाय इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो. मग आता इन्व्हर्टेंडो केलं की मग काय होणार? दोन्ही रेशोज उलटे होणार. इन्व्हर्टेंडो म्हणजे खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय म्हणजे जे न्यूमरेटरला आहेत ते डिनॉमिनेटरला येतील आणि जे डिनॉमिनेटरला असतील ते न्यूमरेटर मध्ये जातील. म्हणजे इथे येणार pq अपॉन qr इज इक्वल टू ad अपॉन dr. आता बघा इथे ad अपॉन dr बरोबर हा रेशो इक्वल आहे कितव्या? सेकंड पॉइंट मध्ये. आणि फिफ्थ पॉइंट मध्ये ad अपॉन dr बरोबर pq अपॉन qr हा रेशो इक्वल आहे, बरोबर. मग जर दोन्ही रेशो ad अपॉन dr बरोबर इक्वल असतील म्हणजे हे दोन्ही रेशो एकमेकांशी पण इक्वल येणार. म्हणून मग इथे येणार therefore ab अपॉन bc इज इक्वल टू pq अपॉन qr. रिझन येईल फ्रॉम सेकंड अँड फिफ्थ, फ्रॉम सेकंड पॉइंट अँड फिफ्थ पॉइंट. आपल्याला प्रूफ काय करून दाखवायचं आहे? आपला टू प्रूफ आहे ab अपॉन bc इज इक्वल टू pq अपॉन qr आणि आपल्याला इथे तेच मिळालं ab अपॉन bc इज इक्वल टू pq अपॉन qr. टू प्रूफ जे आहे ते टू प्रूफ म्हणजे आपल्या प्रूफची लास्ट स्टेप मिळाली, म्हणजे हा थिअरम इथे प्रूव्ह झाला. म्हणून मग इथे आपण लिहूया हेन्स द थिअरम इज प्रूव्ड. लक्षात आलेलं आहे? एकदम सिंपल थिअरम आहे. या व्हिडिओमध्ये आपण जेवढे थिअरम बघितले ते सगळे थिअरम अतिशय महत्त्वाचे आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टीने, त्यामुळे त्या सगळ्यांची खूप चांगली रिव्हिजन करायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्याशी, या थिअरमशी रिलेटेड प्रॅक्टिस सेट 1.2 घेऊन.